श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। 2000 रुपयांची लाच स्वीकारताना बळसाने येथील पोलीस पाटील लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात। आग्रा रोडवरील आदर्श पुस्तकालयासमोरील लीला कॉम्प्लेक्समधील 2 बॅग विक्रीच्या दुकानांना अचानक आग लागून 60 ते 70 लाख रुपयांचा मुद्देमाल जळून खाक। भारताने ऑपरेशन सिंदूर यशस्वी केल्याने धुळे महानगर भाजपतर्फे जिल्हा काँग्रेस भवन समोर फटाके फोडून केळ दाखवून करण्यात आले आंदोलन। आणि कृषी सहाय्यकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी करण्यात आले धरणे आंदोलन। आता बातमीपत्र विस्ताराने। साक्री तालुक्यातील बळसाने येथील पोलीस पाटील यास तक्रारदार यांच्याकडून 2000 रुपयांची लाच स्वीकारताना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले। साक्री तालुक्यातील बळसाने येथील पोलीस पाटील आनंदा भटा पाटील यास तक्रारदार यांच्याकडून 2000 रुपयांची लाच स्वीकारताना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे। याबाबत अधिक माहिती अशी की तक्रारदार हे बळसाने गावातील रहिवासी आहेत। त्यांच्या पत्नीने निजामपूर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे। गावातील पोलीस पाटील आनंदा भटा पाटील यांनी तक्रारदार यांची भेट घेत त्यांच्या पत्नीने दाखल केलेल्या गुन्ह्याचा तपास पोलिसांकडून लवकर पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्याकरता पोलिसांना 10,000 रुपये द्यावे लागतील असे 15 एप्रिल रोजी सांगितले होते। पोलिसांच्या नावाने लाचेची मागणी केल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती। धुळे लाचलुचपत विभागाच्या पथकाने पडताळणी केली असता पोलीस पाटील यांनी 10,000ची लाच मागणी करून 8,000 रुपयात तडजोड करण्याचे मान्य केले। मंगळवारी रात्री उशिरा सापळा लावून लाचेतील पहिला हप्ता म्हणून 2,000 रुपये स्वीकारताना पोलीस पाटील आनंदा भटा पाटील यांना रंगेहात पकडण्यात आले। त्यांच्या विरुद्ध निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। धुळे शहरातील आग्रा रोडवरील आदर्श पुस्तकालयासमोरील लीला कॉम्प्लेक्स मधील 2 बॅग विक्रीच्या दुकानांना अचानक आग लागून आगीत 60 ते 70 लाख रुपयांचा मुद्देमाल जळून खाक झाल्याची घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली। धुळे शहरातील आग्रा रोडवर असलेल्या आदर्श पुस्तकालयाच्या समोरील लीला कॉम्प्लेक्स मधील 2 बॅग विक्रीच्या दुकानांना मंगळवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास अचानक आग लागून या आगीत 60 ते 70 लाख रुपये किमतीच्या शालेय प्रवासी बॅगा जळून खाक झाल्या आहेत। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे। याबाबत अधिक माहिती अशी की शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या आग्रा रोडवर फुलवाला चौकापासून जवळ असलेल्या लीला कॉम्प्लेक्स मध्ये सुनील बॅग व अनिल बॅग ही 2 दुकाने आहेत। या दुकानात मंगळवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास अचानक आग लागली। आग लागल्यानंतर परिसरामध्ये खळबळ उडाली। अनेक व्यापाऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली व आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला। दुकानातील शालेय बॅग, प्रवासी बॅग व पर्स तसेच रेक्झिन व प्लास्टिक कापडाच्या वस्तूंमुळे आग अधिकच भडकली। दुकानातील फर्निचर व कागदपत्रे सर्व आगीच्या भक्ष्यस्थानी पडली। दरम्यान महापालिकेच्या अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले। 4 ते 5 बंबातून पाण्याचा मारा करण्यात आला। यानंतर आगीचे लोळ कमी झाले। तोर दुकानातील जवळपास 60 ते 70 लाख रुपये किमतीचा ऐवज जळून खाक झाला होता। सुनील व अनिल बडगुजर हे दोन्ही भावंडे या ठिकाणी बॅग विक्रीचा व्यवसाय करतात। सुनील बडगुजर यांनी MSCBला फोन केला होता, परंतु ते लवकर आले नाहीत असे सांगितले। त्याचप्रमाणे अग्निशामक दल देखील जवळपास अर्धा तास उशिराने आले। या नुकसान झाले असून त्याची भरपाई मिळावी अशी मागणी सुनील बडगुजर यांनी केली आहे। या दुकानांना लागूनच असलेल्या अन्य दुकानदारांच्या AC तसेच दुकानाजवळील 2 ऍक्टिव्हा जळाल्याची माहिती यावेळी देण्यात आली। गेल्या काही दिवसांपासून या दुकानाला लागून असलेल्या विजेच्या खांबावर शॉर्ट सर्किट होत असल्याच्या तक्रारी होत्या, परंतु वीज कंपनीने दुर्लक्ष केल्याचा आरोप दुकानदारांनी केला आहे। माझं नाव संदीप मी अनेक बॅग दुकानावर कामाला आहे। काल रात्री पावसाच्या वातावरणामुळे महानगरपालिका MSCBवाल्यांनी कंप्लेंट केली आणि आमची लाईट 3-4 दुकानांच्या आजूबाजूची पण होती, पेजा करत होती। त्यांनी दुर्लक्षपणा केल्यामुळे आमच्या दुकानाला आग लागली। कमीत कमी 50 ते 60 लाख रुपये नुकसान झालेलं आहे। तुम्ही बघू शकता दुकानातला माल वगैरे जळून गेलेला आहे। गल्ल्यात 10 ते 15 हजार रुपये लोक रक्कम होती। वरच्या दुकानाला पण आग लागलं, वरती पण मोठं दुकान आहे। तुम्ही सगळं बघू शकता पूर्ण नुकसान झालेलं आहे। आमची हीच विनंती शासनाकडून आम्हाला काहीतरी मदत मिळावी हीच विनंती करतो। विजवण्यासाठी आणि 4 ते 5 गाड्या आल्या, तेव्हा पूर्ण आग जवळ त्यांनी ते दर्शन बघू शकता। तुम्ही इकडे बघू शकता पूर्ण आग लागलेली होती पूर्ण बाजूला पण गाडी लागलेली होती। आग एवढी मोठी होती, पूर्ण दुकानं वगैरे गाडी पूर्ण जळलेली आहे। जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात निष्पाप हिंदू पर्यटकांचा मृत्यू झाला होता। हल्ल्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस प्रवक्त्याने राफेलला लिंबू मिरची बांधून सरकार विरोधात निषेध आंदोलन केले होते, परंतु भारताने पाकिस्तानात घुसून ऑपरेशन सिंदूर यशस्वी केल्याने धुळे महानगर भाजपतर्फे जिल्हा काँग्रेस भवन समोर फटाके फोडून
खेळ दाखवून आंदोलन करण्यात आले. जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे हिंदू बांधवांवर अतिरेक्यांनी हल्ला केल्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसच्या एका प्रवक्त्याने राफेलला लिंबू मिरची बांधून सरकारचा निषेध नोंदवला. परंतु भारताने बुधवारी पहाटे पाकिस्तानात घुसून अतिरेक्यांचे 9 अड्डे उद्ध्वस्त केल्यामुळे भाजप धुळे महानगरतर्फे जिल्हा काँग्रेस भवन समोर फटाके फोडत केळी दाखवून निषेध आंदोलन केले. 22 एप्रिल रोजी पहलगाम या ठिकाणी पाकिस्तानी अतिरेक्यांनी भारतीय नागरिकांसह त्यांच्या परिवारावर हल्ला केला. त्यांना धर्म विचारून 28 हिंदूंची क्रूर हत्या केली. त्या ठिकाणी एक महिलेला सांगण्यात आले की या घटनेची माहिती नरेंद्र मोदींना कळवा असे सांगून त्या महिलेला सोडून देण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सौदी अरेबियाचा दौरा आटोपून भारतात परतले. मी पुन्हा आतमध्ये घुसून बदला घेणार असा विडा त्यांनी त्या दिवसापासून उचलला होता. परंतु ही सर्व व्यूहरचना करताना 26 ते 27 तारखेला काँग्रेसच्या उत्तर प्रदेशातील एका प्रवक्त्याने लिंबू आणि मिरच्या राफेलला प्रतिकात्मक बांधून त्यांनी या सरकारचा निषेध केला होता. परंतु 7 तारखेच्या पहाटे 1:40 सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि डोवाल तसेच तिन्ही दलांचे प्रमुख बसून पाकिस्तानमध्ये एअर स्ट्राईक केला. त्यामध्ये अतिरेक्यांच्या 9 ठिकाणी हल्ला चढविला. अनेकांना यम समाधी पाठवली आहे. हा बदला आपण घेतलेला आहे हे दाखवून दिले की या पुढील काळात आतंकवाद्यांना कोणत्याही प्रकारचा थारा दिला जाणार नाही हे जगाला सुद्धा दाखवून दिले आहे. ज्याने लिंबू मिरच्या बांधल्या त्याच काँग्रेस कमिटीला आज या ठिकाणी लिंबू मिरच्याच नव्हे तर त्यांना केळी दाखवून त्यांचा निषेध नोंदवण्यात आला. यावेळी हिरामन गवळी, किशोर चौधरी, जीवन शेंडगे, मयूर सूर्यवंशी, पवन जाजू, रमेश करंकाळ, पिंटू चौधरी, नाना ठाकरे आदी उपस्थित होते. 22 एप्रिल रोजी पहलगाम या ठिकाणी पाकिस्तानी अतिरेक्यांनी भारतीय नागरिकांना त्यांच्या बायका मुलांच्या सह त्या ठिकाणी हल्ला केला आणि माणसांना विचारलं तुम्ही हिंदू आहात की मुसलमान, आणि हिंदू आहेत म्हणून त्यांचे कपडेही उतरवले, त्यांची सुनता बघितली आणि हे मुसलमान नाहीत म्हणून हिंदू धर्मीय आहेत म्हणून अशा 26 ते 28 लोकांना त्यांनी क्रूर हत्या करून यमसदनाला पाठवलं. त्या महिलेला विचारलं, त्या एका महिलेने सांगितलं, दुबे नावाच्या महिलेने, की माझ्या पतीला मारत आहात, मला पण गोळ्या मारा. त्याने सांगितलं की मोदी को जाके बोलो हमने क्या किया है. आणि मोदी साहेब सौदी अरेबियाचा दौरा आटपून भारतामध्ये परतले आणि त्या दिवसापासून त्यांनी घेतलेला विडा होता, मैं फिर से अंदर घुस के इसका बदला लूँगा. परंतु ही सगळी व्यूहरचना करत असताना 26 ते 27 तारखेला काँग्रेसच्या एका उत्तर प्रदेशच्या प्रवक्त्याने राफेल तुमचे पूजा करायला ठेवलेले आहेत म्हणून निंबू आणि मिरच्या हा त्या राफेलला प्रतिकात्मक बांधून त्यांनी या सरकारचा निषेध आणि म्हणजे तुम्ही निंबू मिरच्याच बांधा असा प्रयत्न त्याने केलेला आहे. परंतु 13 दिवसानंतर 7 मेला रात्री 1:40 ते 1:50 दरम्यान माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, NSA डोवाल, तिघ दलाचे प्रमुख बसवून पाकिस्तानमध्ये एअर स्ट्राईक केला आणि त्यामध्ये 9 ठिकाणी अतिरेक्यांच्या याच्यावर हल्ला करून राफेलनेच हल्ला केला आणि त्यांना अनेकांना यमसदनी पाठवलेले. हा बदला आपण घेतलेला आहे आणि हे दाखवून दिलं की आमचा मानवांच्या विरुद्ध नाही, परंतु आतंकवाद्यांना यापुढे कुठेही थारा दिल्या जाणार नाही हे जगाला दाखवून दिलेले. ज्याने निंबू मिरच्या बांधल्या त्याच्या काँग्रेस कमिटीला आज आम्ही या ठिकाणी निंबू मिरच्या नव्हे तर त्यांना केळंसुद्धा दाखवलेले आहेत, केळंही बांधलेले आहेत की केळं घ्या आता. आणि हा निषेध आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने केला. या ठिकाणी किशोर भाऊ चौधरी, राकेश आपलं मयूर सूर्यवंशी, आमचे पवन जाजू, रमेश करंकाळ, पिंटू चौधरी, पवन जाजू, नाना ठाकरे, आम्ही या प्रमुख चंद्रकांत महाजन आम्ही या ठिकाणी येऊन हा निषेधात्मक केलेला आहे.
आणि आता या बाहेर आम्ही फटाके फोडून आनंदही करतो. कृषी सेवक कालावधी रद्द करून कृषी सेवकांना नियमित कृषी सहाय्यक पदावर नियुक्ती द्यावी यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेतर्फे तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. कृषी सेवक कालावधी रद्द करून कृषी सेवकांना नियमित कृषी सहाय्यक पदावर नियुक्ती द्यावी यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेतर्फे धुळे तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. कृषी सहाय्यकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी संघटनेने यापूर्वी आंदोलन पुकारले होते. त्यावेळी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासोबत 10 फेब्रुवारी 2025 रोजी बैठक झाली होती. तसेच मागण्यांची सोडवणूक 15 दिवसात केली जाईल असे आश्वस्त केले होते, परंतु मागण्यांची सोडवणूक अद्याप करण्यात आलेली नाही. त्यामुळे आता पुन्हा संघटनेतर्फे 5 मे 2000 पासून टप्प्याटप्प्याने आंदोलन केले जात आहे. त्यात दिनांक 5 रोजी काळ्या फिती लावून निषेध करण्यात आला. दिनांक 6 रोजी कृषी सहाय्यक शासकीय व्हॉट्सअप ग्रुपमधून बाहेर पडले, तर आज सर्व तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. गुरुवारी सर्व कृषी सहाय्यक 1 दिवस सामूहिक रजेवर जाणार आहेत, तर दिनांक 9 पासून सर्व ऑनलाईन कामांवर बहिष्कार टाकण्यात येणार आहे. त्यानंतर ही मागण्यांची दखल न घेतल्यास दिनांक 15 पासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. धरणे आंदोलनात अध्यक्ष मनोज पाटील, उपाध्यक्ष प्रतिमा पाटील, कार्याध्यक्ष समीर राजपूत, कोषाध्यक्ष मनोज वानखेडे, सचिव चेतन गीते, मनोहर पाटील, सिद्धार्थ वाघ, राकेश परदेशी, अमोल चव्हाण, गणेश बोरसे, सुधीर वाघ यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते. मनोज पाटील, कृषी सहाय्यक संघटना, तालुका अध्यक्ष धुळे. आमच्या महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेने पुकारलेल्या आंदोलनात 5 मे पासून आम्ही आंदोलन टप्प्याटप्प्याने सुरू केलेलं आहे. आमच्या रास्त मागण्यांच्या बाबतीत आम्ही शासनाला नियमित निवेदनं दिलेली आहेत. आमच्या शासनाने आम्हाला वेळोवेळी सांगितले की आपली फाईल पुटअप आहे. आमच्या सर्वात महत्त्वाच्या मागण्या आहेत की दर्जेदार शेतकऱ्यांना आपण दर्जेदार सुविधा देण्याचं शासनाचं धोरण आहे. निश्चितपणाने आम्ही शासनाच्या सोबत आहोत. शासनाच्या धोरणाला अवलंबून आम्ही शेतकऱ्यांना दर्जेदार सुविधा देणार. परंतु दर्जेदार सुविधा देण्यासाठी आम्हाला दर्जेदार साहित्य, उदाहरणार्थ टॅब, मोबाईल किंवा लॅपटॉप अशा संदर्भातल्या मागण्या आहेत. किंवा सगळ्यांच्या पदनाम ग्रामस्तरावर काम करणाऱ्या सगळ्या यंत्रणांचे पदनाम चेंज झालेले आहेत. तसंच आमची सहाय्यक कृषी अधिकारी ही पदनामाची देखील आमची एक मागणी आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहोत. आणि हा आमचा 5 तारखेपासून तर 15 मेपर्यंत आमचं आंदोलन आहे. आणि 15 मे नंतर आम्ही आमच्या आंदोलनावर सर्व कामकाजावर आम्ही बंद आणणार आहोत. तर शासनाला आमची आपल्या माध्यमातून एकच विनंती आहे की ऐन खरीपाच्या मोक्यावर आपल्या शेतकरी राजाला कुठेतरी आम्हाला त्याच्यासोबत काम करावं किंवा आम्हाला काम करता यावं. तर आमच्या लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य करावा. आणि यात आमचा एकच भाव आहे की आम्हाला बरेचसे आम्ही असं सोशल मीडियावर व्हिडिओ वगैरे टाकतोय किंवा फोटो टाकतोय, तर आम्हाला त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या देखील कमेंट येत आहेत की ते शेतकरी देखील आमच्या सोबत आहेत, शेतकरी संघटना देखील आमच्या सोबत आहेत. तर मी शेतकऱ्यांसाठी तरी शासनाला विनंती करतो की आमच्या लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य करावा. धन्यवाद. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. 2000 रुपयांची लाच स्वीकारताना बळसाने येथील पोलीस पाटील लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात. आग्रा रोडवरील आदर्श पुस्तकालयासमोरील लीला कॉम्प्लेक्समधील 2 बॅग विक्रीच्या दुकानांना अचानक आग लागून 60 ते 70 लाख रुपयांचा मुद्देमाल जळून खाक. भारताने ऑपरेशन सिंदूर यशस्वी केल्याने धुळे महानगर भाजपतर्फे जिल्हा काँग्रेस भवन समोर फटाके फोडून केळ दाखवून करण्यात आले आंदोलन. आणि कृषी सहाय्यकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी करण्यात आले धरणे आंदोलन. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.